अधिवेशन सुरू होत आहे, काय नक्की विरोधकांचे मुद्दे असणार आहेत आणि शेवटचं मोदी सरकारचं हे दुसऱ्या टप्प्यातलं आहे. आज महामहिम राष्ट्रपतीजींचं भाषण होईल आणि उद्या या देशाच्या वित्तमंत्री निर्मला सीतारामन या अंतरिम अर्थसंकल्प जाहीर करतील. साहजिकच आहे, निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या या अर्थसंकल्पातून केवळ आणि केवळ जुमलेबाजीच्या घोषणा उद्या केल्या जाण्याची शक्यता आहे. आजपर्यंत म्हणजे 10 वर्षापूर्वी या देशाची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन नेऊन ठेवण्याची घोषणा केली होती 5 वर्षाच्या आत. आता कालच मी वाचलंय की पुढच्या 5 वर्षामध्ये ही $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था पोहोचण्याचा घोषणा अर्थमंत्री महोदयांनी केलेली आहे. त्यामुळे आज या देशातला शेतकरी दुःखी आहे. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. आज या देशातला कष्टकरी दुःखी आहे. आज या देशातला बागायतदार दुःखी आहे. आज ह्या देशातला व्यापारी दुःखी आहे. बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. या देशातल्या GSTच्या जाचकटीमुळे व्यवसाय करण्याचं सोडून अनेक, खास करून माझ्या माहितीप्रमाणे गुजरातमधून सुद्धा हजारो तिथे व्यावसायिक, गुजरातचे व्यावसायिक हे परदेशात जाऊन स्थायिक झालेले आहेत. त्यामुळे देशामध्ये समस्या आहेत. परंतु उद्याच्या बजेटमध्ये मात्र वेगवेगळ्या घोषणा करून लोकांना कुठेतरी प्रभावित करायचा प्रयत्न केला जाईल अशी मला शंका आहे. साहेब, पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारी महिन्यात परत एकदा महाराष्ट्रात जात आहेत. 3 दौरे त्यांच्या महाराष्ट्रामध्ये असणार आहेत. पंतप्रधानांनी महाराष्ट्रावरती इतकं विशेष लक्ष का केंद्रित केलं? कारण त्यांना भीती आहेच. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने गद्दारांना एकत्रित घेऊन स्वतःचा पक्ष स्वार्थ साधायचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने केला आणि ज्या घाणेरड्या वृत्तीने ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाला जन्म दिला, त्यात बाळासाहेबांच्या नंतर माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी शिवसेना पक्षाला उभारी दिली आणि एवढा मोठा शिवसेना पक्ष आज निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आणि विधानसभेच्या अध्यक्षांच्या तोंडातून सांगतायत की शिवसेना तुमची नाहीच. अख्खं जग जाणते शिवसेनेचा जन्म कोणी केला आणि हे यांचे गद्दार लोक किंवा बाडगे लोक सांगतायत की शिवसेना तुमची नाही आहे. त्यामुळे शिवसेनेवर ह्या ज्या पद्धतीने शिवसेनेचं खच्चीकरण करायचा प्रयत्न केला आहे, महाराष्ट्रातली जनता संतापलेली आहे. महाराष्ट्रातली जनता वाट बघते कधी एकदा निवडणुका येतात आणि भारतीय जनता पक्षाला आम्ही धडा शिकू. ही भीती माननीय नरेंद्र मोदी साहेबांना असल्यामुळे, त्यांच्याकडे हा रिपोर्ट असल्यामुळे आज ते सातत्याने महाराष्ट्रामध्ये फेऱ्या करतायत, वाऱ्या करतायत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून भुजबळ आक्रमक झालेलं बघायला मिळतं. ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पेटलेला आहे. माहिती मिळते की भुजबळांनी मंत्रिपदाचा राजीनामा यापूर्वीच मुख्यमंत्र्यांकडे दिला होता, पण त्यांनी तो स्वीकारला. खरं दुर्दैवी घटना आहे की महाराष्ट्रासारख्या एका प्रगत राज्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी यांना सातत्याने एकमेकाच्या विरोधात दुश्मनासारखं उभं करायला लावणं ही दुर्दैवी घटना आहे. दोन्ही समाजाच्या नेत्यांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे. मराठा समाजाला पूर्णपणे म्हणजे सकल मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळणं ही आत्ताची गरज आहे. त्या आरक्षण मिळत असताना ओबीसी किंवा अन्य कोणत्याही जातीच्या आरक्षणाला तसोबरी धक्का लावून न देता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा असताना सुद्धा केवळ आणि केवळ त्या मार्गाने न चालता कुणबी मराठा यांच्यामध्ये वाद लावायचा आणि सकल मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासाठी संसदेमध्ये कायदा पारित करण्याचा मार्ग असताना सुद्धा त्याकडे न जाता मराठा समाजाला फसवण्याचं काम, मराठा समाजाच्या डोळ्यामध्ये धुळपेक करण्याचं काम सध्याचं शिंदे सरकार करतंय. कालचा सुद्धा जो अध्यादेश म्हटला जातोय तो अध्यादेश नाहीच. मुळात तो एक प्रारूप आराखडा आहे आणि प्रारूप आराखड्याला मूर्त स्वरूप येईपर्यंत खूप वेळ जाणार आहे. एकनाथ शिंदेनी मनोज जरांगे सारख्या एका प्रामाणिक कार्यकर्त्यांना चर्चेच्या फासामध्ये अडकवलं, त्यांची दिशाभूल केली आणि त्यांना फसवलं गेलंय, आमचं असं स्वतःचं मत आहे.
जरांगे आता 10 फेब्रुवारीला आमरण उपोषण करू असं त्यांनी घोषणा केलेली आहे. अवघ्या 5 दिवसापूर्वी ते एवढा मोठा मोर्चा काढतात आणि नंतर त्यांना पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याची वेळ येते. नक्की सरकारमध्ये काय चाललेलं आहे? एकनाथ शिंदेनी स्वतःच्या दलालांच्या माध्यमातून मनोज जरांगेंची भेट घेतली. म्हणजे एकनाथ शिंदेकडे एक कवडीमोल किमतीचा असलेला एक OSD त्या मनोज जरांगे पाटलांची जाऊन भेट घेतो. एवढे कॅबिनेट मिनिस्टर असताना त्यांना पाठवलं नाही, पण एक तो कवडीमोल किमतीचा असलेला OSD तो मनोज जरांगेंची जाऊन भेट घेतो. त्यांना गोलमाल करून त्यांना संभ्रमित करतो आणि पुन्हा एकदा त्या आम्ही GRच आपल्याला अध्यादेशच आणून देतो हे सांगून लढा मागे घ्यायला लावायचा. हे आता मनोज जरांगेंच्या लक्षात आलेलं दिसतंय. सगळीकडे महाराष्ट्रातल्या कायदे तज्ज्ञांनी ज्या पद्धतीने GRच्या प्रारूप आराखडाची चिरफाड केली आणि एकनाथ शिंदेने मनोज जरांगेंसहित मराठा समाजाला कसं फसवलंय हे ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला कदाचित मनोज जरांगेंना ही शासनाने केलेली फसवणूक त्यांच्या लक्षात आलेली आहे आणि म्हणून त्यांनी त्यांचा पुढचं पाऊल उचललेलं आहे. पण आज आम्हाला अभिमान आहे, मनोज जरांगेंसारखा एक कार्यकर्ता मराठा समाजाच्या आरक्षणासाठी भांडतोय, झगडतोय. करोडो मराठा समाज त्याच्या पाठीमागे उभा राहिलेला आहे. म्हणून आमची मनोज जरांगेंना विनंती आहे की केवळ कुणबी मराठा हे काही ठराविक प्रांतामध्ये असलेला तो भाग आहे, पण महाराष्ट्रातल्या जवळजवळ 4.5 कोटी मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल तर संसदेमध्ये स्वतंत्र आरक्षणाचा कायदा पास करून घेण्यासाठी आंदोलन उभं करावं लागेल. जरांगे जेव्हा उपोषण सोडत होते तेव्हा फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहायला मिळाले. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार अद्यापपर्यंत ठोस भूमिका घेताना पाहायला मिळते. याच्यामध्ये एकनाथ शिंदे एकाकी पडले की देवेंद्र फडणवीस यांची चाल? नाही, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना माहिती पडलं की मराठा समाजाला फसवणारं हे GRचं कपटं GRच्या नावाखाली एकनाथ शिंदे घेऊन जात आहेत. हा एक भाग आहे. आणि एकनाथ शिंदेला स्वतःलाच मराठा समाजाचा एक करता करविता, मराठा आरक्षणाचा शिल्पकार असा टेंबा केवळ एकनाथ शिंदेना एकट्याला मिरवायचा होता. एकनाथ शिंदेचा हा भंपकपणा उघडा झालेला आहे. बिहारमध्ये, पश्चिम बंगालमध्ये वेगवेगळे इंडिया आघाडीमध्ये प्रकार समोर येत आहेत. जुने साथी नितीश कुमार आता एनडीएमध्ये गेले. तुम्ही देखील एक काळ एनडीएचे मोठे घटक दल म्हणून समोर येताना पाहायला मिळते. असं काही घडताना दिसतंय का? पुन्हा एकदा हात एनडीएकडे तुमच्याकडे येतोय का? नाही, एनडीएमध्ये आता शिवसेना जाणं कदापि शक्य नाही आहे. शब्दाचे पक्के असलेले माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी जी भूमिका घेतलेली आहे आघाडीची, दुर्दैवाने नितीश कुमार गेले, ममता बॅनर्जी सुद्धा जाणार नाहीत अशी खात्री आहे आम्हाला. पण ह्या हुकुमशाहीच्या विरोधात एकवटलेले, लोकशाहीला वाचवण्यासाठी एकवटलेले जे पक्ष आहेत हे नक्कीच आघाडीमध्ये सहभागी होतील आणि हुकुमशाही विरुद्ध लोकशाही असा लढा येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये होईल. मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी आमदारांवरती सगळ्यात जास्त निधी दिलेला आहे, तर विरोधी पक्षांच्या आमदारांना खूप कमी निधी दिलेला बघायला मिळतोय. नाही, मुंबई महापालिकेची मागच्या 30 वर्षापासून तयार केलेली जी तिजोरी, शिवसेनेच्या ताब्यात मुंबई महापालिकेचा कारभार मागच्या 30 वर्षापासून होता. जवळजवळ 92,000 कोटी रुपयाची ठेव ह्या 30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये शिवसेनेच्या स्वच्छ अशा कारभाराने केली होती. दुर्दैवाने मुंबई महापालिकेमध्ये लोकप्रतिनिधी नसल्यामुळे प्रशासकाला हाताशी धरून शिंदे ही मुंबई महापालिकेची लूट करतायत आणि म्हणूनच स्वतःचे जे आहेत त्यांना वारेमाप पैसा द्यायचा आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या लोकप्रतिनिधींना काही द्यायचं नाही अशा पद्धतीचा दुटप्पीपणा जो केलेला आहे तो आता मुंबईकरांच्या लक्षात आलेला आहे. शेवटचा प्रश्न, महाविकास आघाडीचं जागा वाटप कुठपर्यंत आलेलं आहे राज्यातलं? कारण असं बोललं जाते किंवा अशी चर्चा सुरू झाली की अर्धा डझन जागांवरती अजून काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये मतभेद आहे. नाही, एक 6 ते 7 जागांवर शिवसेना, काँग्रेस, NCP यांच्यामध्ये अद्यापही चर्चा चालू आहे. वंचित आघाडीसाठी सुद्धा नेमक्या किती जागा वंचित आघाडी मागते त्याचं अजून निश्चित झालेलं नाही. परंतु इतर सुद्धा आघाडीतले पक्ष आहेत
त्यांची सुद्धा मागणी आहे एका दुसरी जागा त्यांना मिळावी, परंतु आघाडीची महाविकास आघाडीची बैठक जागा वाटपाची जी चर्चा आहे ही सकारात्मक दृष्टिकोनातून चाललेली चर्चा आहे. ओके, थँक्यू.